दुकानात सफाई कामासाठी त्वरित मुलगा पाहिजे अशी पाटी वाचून तो दुकानात शिरायला लागला. तसं सिक्युरिटी गार्डने त्याला अडवलं. काय पाहिजे? त्याने शांततेने बोर्डकडे बोट दाखवलं. गार्ड समजला. आत हात दाखवून म्हणाला, राजू शेठ समोरच बसलेत, त्यांना भेटून घे. अस्वस्थ मनाने तो आत शिरला. समोरच काउंटरवर राजू शेठ कस्टमरकडून पैसे घेण्यात गुंतले होते. कस्टमर गेल्यावर त्यांची नजर त्याच्यावर पडली. बोला ते, तुम्हाला साफसफाई कामासाठी मुलगा पाहिजे आहे ना? हो. तू करणार आहेस का ते काम? त्याने मान डोलवली. राजू शेठने त्याच्याकडे निरखून पाहिलं. 15-16 वर्षांचा गोरा गोमटा स्मार्ट मुलगा होता. कपडे मात्र साधारण होते. दुकानाच्या साफसफाई कामासाठी योग्य आहे असं त्यांना वाटेना. पण 3 दिवसापासून सफाईसाठी माणूस नव्हता. त्यामुळे दारी आलेल्या माणसाला परत पाठवणे त्यांना योग्य वाटत नव्हतं. तुझं नाव? प्रदीप. वडील काय करतात? रिक्षा चालवतात. कुठे राहतोस? समतानगर. ठीक आहे. 3,000 रुपये देऊ तुला महिन्याला. खाडे करायचे नाहीत. खाड्यांचे पैसे आम्ही कापून घेतो. हो चालेल, तो म्हणाला. तेवढ्यात ग्राहक असल्यामुळे राजू शेठ ओरडून म्हणाले, अरे भास्कर, याला दुकान दाखवून दे. काम समजावून सांग. भास्कर आला. त्याने प्रदीपला ते 3 मजली भव्य दुकान दाखवलं. तुला सकाळी 8 वाजताच यावं लागेल. फ्लोरिंग, काचेची कपाटं, काउंटर्स, वॉशरूम सगळं साफ करावं लागेल तुला. हे कपड्यांचं दुकान आहे. इथे थोडीही धूळ चालत नाही. ग्राहक येताना धूळ घेऊन येतात. त्यामुळे वारंवार झाडू मारणं, कपड्याने पुसणं करावं लागेल तुला. रात्री 8 नंतरच तुला घरी जाता येईल. प्रदीपने मान डोलवली. जा आता. सकाळी 8 वाजताच ये. प्रदीप निघून गेला. त्याला जाताना पाहून राजू शेठला परत एकदा तो साफसफाई कामाला योग्य नाही असंच वाटून लागलं. ठीक आहे, पाहू 2-4 दिवस. नाही पटला, नाही चांगलं काम केलं तर हाकलून देऊ, ते मनाशीच बोलले. प्रदीप दुसऱ्या दिवशी आला. त्याने काम करायला सुरुवात केली. पण त्याने कधीच सफाईचं काम केलेलं नाही हे त्यांच्यासोबत आलेल्या नोकरांच्या देखील लक्षात आलं. ते त्याला वारंवार सूचना देऊ लागले. 10 वाजले. दुकान उघडण्याची वेळ आली तरी त्याची सफाई चालली नव्हती. सफाई झालीच नव्हती ती. ते तरी बरं, शेठ 11 वाजता यायचे, नाहीतर त्यांनी प्रदीपला फाडून खाल्लं असतं. दुकान सुरू झालं. 11:30ला भास्कर वॉशरूमकडे जायला निघाला तर वॉशरूमच्या दाराजवळ बसून प्रदीप रडत होता. काय रे, काय झालं? काय रडतोय? नाही, काही नाही. प्रदीपने डोळे पुसले. तुला काम जमत नाही असं मनोज सांगत होता. कधी काम केलं नाही वाटतं? नाही. गरिबी वाईट असते बाबा. काही काम करायला लावते. जमेल नाही जमेल ते करावे लागतात. 3-4 दिवस हाल होतील, मग सवय होऊन जाईल. काही रडू नको. घरी कोण काम करतं? आई आणि बहीण. तरीच कळलंच कसा त्रास होतो ते. प्रदीपने मान डोलवली. दुपारी भास्कर कस्टमर नाही असं पाहून जेवायला बसला. त्याचं लक्ष प्रदीपकडे गेलं. का रे, जेवायचं नाही का तुला? प्रदीपने नकारार्थी मान हलवली. का? डबा नाही आणला का? नाही. ये मग इकडे, आपण दोघेही जेवू. नको, मला भूक नाही आहे. अरे अशी कशी भूक नाही? सकाळपासून काम करतोय तू. चल मुकाट्याने ये खायला. तेवढ्यात 2 सेल्समनही डबा घेऊन आले. प्रदीपचा डबा नाही आहे हे पाहून त्यांनी भाजी आणि 2 पोळ्या प्रदीपला एक ताटलीत वाढून दिल्या. भूक नाही म्हणणाऱ्या प्रदीपने 5 पोळ्या आवडीने खाल्ल्या. उद्यापासून डबा आणत जा. काय? भास्करने त्याला दम भरला. ती आई आजारी असते त्यामुळे आणता येत नाही. जेवण नाही बनवत ती. 3 सेल्समनने एकमेकांकडे पाहिलं. एक जण म्हणाला, काळजी करू नको, आम्ही आणत जाऊ तुझ्यासाठी. पण तरी प्रदीप काहीच बोलला नाही. पण त्याचे डोळे भरून आल्याचं भास्करच्या लक्षात आलं. 4-5 दिवस प्रदीपला काम जमत नाही हे पाहून बाकीच्या सेल्समननी त्याला बरीच मदत केली. कुणी काउंटर पुसून घेतलं, कुणी काचेची कपाटं साफ केली, तर कुणी पंखे, लाईट्स अशा प्रकारे त्याला मदत करत राहिले. आठवडाभरात प्रदीपला बऱ्यापैकी कामं जमायला लागलं. पण बाकीच्यांनी मदत करणं सोडलं नाही. राजू शेठला ही गोष्ट माहिती नव्हती. त्यामुळे प्रदीपच्या कामावर ते समाधानी होते. भास्करला त्यांनी 2-3दा त्याच्याबद्दल विचारलं. तेव्हा भास्कर म्हणाला, चांगला आहे पोरगा कामाला, मेहनती आहे. लग्नाचा सीझन होता त्यावेळेस. ग्राहकांची वर्दळ प्रचंड वाढली होती. प्रदीपचं कामही वाढलं.
वारंवार दुकान झाडणं पुसणं यात दिवस कसा निघून जायचा कळायचं नाही. 15 दिवस झाले आणि अबोल प्रदीप दुकानात रुळला. आता तो मन मोकळेपणाने बोलत होता. फुरसत असली की तो सेल्समनना मदत करायचा. ढिगाने पडलेल्या साड्या बेडशीटच्या घड्या करून ठेवायचा. ग्राहकांना पसंत न पडलेले रेडीमेड कपडे बॉक्सेसमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचा. त्याच्या या मदतीमुळे साफसफाईबरोबरच त्याच्या या मदतीमुळे सेल्समन त्याच्यावर खुश होते. आणि 1 महिना झाला. राजू शेठने प्रदीपच्या हातात 3,000 रुपये ठेवले. तेव्हा प्रदीपचे डोळे भरून आल्याचं त्यांना जाणवलं. काय रे, काय झालं? काही नाही, पहिला पगार आहे ना म्हणून. त्यांनी डोळे पुसले. शेठजींना आठवलं ज्या महिन्यात प्रदीपने एकही दिवस खाडा केला नव्हता. उलट सीझनमुळे कधी रविवारीही दुकान सुरू असायचं. त्या सुट्टीच्या दिवशी तो स्वतःहून दुकानात येऊन काम करायचा. त्याच्या कामावर खुश होऊन राजू शेठने त्याचा पगार 4,000 रुपये करायचं ठरवलं. सोमवार उजडला. राजू शेठ दुकानात आले. देवांच्या फोटोंची पूजा करून ते कॅश काउंटरवर बसत नाहीत तोच प्रदीप त्यांच्याकडे आला. नमस्कार करून म्हणाला, शेठजी, माझे 12वीचे क्लासेस पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहेत, तर मी ह्या आठवड्याच काम करू शकणार आहे. शेठजींना धक्काच बसला. अरे पण तू दुकानात काम करूनही क्लासेस करू शकतोस. संध्याकाळी लवकर सोडत जाऊ आपण तुला. नाही शेठजी, क्लासेस सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस असतात. आता मात्र शेठजी रागावले. आता पुन्हा दुकानाच्या साफसफाईसाठी मुलगा बघणं आलं. याच गोष्टींचा त्यांना तिटकारा आला होता. पैसा देऊनही माणसं टिकायची नाही. काही तर ॲडव्हान्स घेऊन पळून जायची. दुकान चालेल की नाही यापेक्षा माणसं टिकतील की नाही याचीच जास्त चिंता शेठजीने लागून राहायची. प्रदीप टिकेल असं त्यांना वाटत होतं. शिवाय त्याचं कामही त्यांना आवडलं होतं. तुला असं 1च महिना काम करायचं होतं तर तसं बोलला का नाहीस तुम्हाला पहिल्यांदा? आता या 8-10 दिवसांचा पगार तुला मिळणार नाही बघ. आणि नवीन माणूस येईपर्यंत तुला काम करावंच लागेल, ते रागावून म्हणाले. प्रदीप हसला. काही हरकत नाही शेठजी, तुम्हाला माणूस मिळेपर्यंत मी दुकान सोडून जाणार नाही. शेठजींना आश्चर्य वाटलं. 1-1 दिवसाच्या पगारासाठी भांडणारी, खाड्याचे पैसे कापले म्हणून वादविवाद घालणारी माणसं त्यांनी बघितली होती. या पोराने तर सहजगत्या यावर पाणी सोडलं आणि हसून बोलला की मी येईल. तरुण पोरांना अशी पैशांची किंमत असते कुठे? नशिबाने शेठजींना दुसरा माणूस लगेच मिळाला, पण ते 4,000 रुपये पगारावर अडून बसला. शेवटी राजू शेठना त्याचं ऐकावं लागलं. येत्या सोमवारपासून तो कामावर येणार होता. सोमवार उजडला. शेठजी दुकानात आले. अजून ग्राहकांची वर्दळ सुरू व्हायची होती. प्रदीपला आलेलं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. काय रे, विचार बदलला की काय तुझा? प्रदीप हसून म्हणाला, नाही शेठजी, या नवीन दादांना काम समजावून सांगायला आणि सगळ्यांना शेवटचं भेटून घ्यायला आलोय. बरं प्रदीप म्हणाला आणि तो नवीन माणूस आत गेला. शेठजी खुर्चीवर बसत नाहीत तोच एक आलिशान कार दुकानासमोर येऊन उभी राहिली. आजची सकाळ एका दांडग्या ग्राहकाने सुरू होणार याचा शेठजींना आनंद झाला. बोला साहेब. ती व्यक्ती आत आल्यावर शेठजी म्हणाले, प्रदीपला घ्यायला आलोय. शेठजींनी पुन्हा एकदा कारकडे पाहिलं. एका मामूली सफाई कामगाराला घेण्यासाठी हा रुबाबदार माणूस एवढी आलिशान कार घेऊन यावा? या माणसाकडे तर प्रदीप कामाला लागला नाही. प्रदीप तुमच्याकडे कामाला लागला की काय? त्यांनी साशंक मनाने विचारलं. नाही, प्रदीप मुलगा आहे माझा. काय? प्रदीप तुमचा मुलगा आहे? तेवढ्यात प्रदीप बाहेर आला. आल्याला त्याने वेगाने धावत जाऊन त्या माणसाला मिठी मारली. पप्पा, त्या माणसाने त्याला मिठीत घेतलं आणि तो ढसढसा रडू लागला. सगळे सेल्समन नोकर जमा झाले. प्रदीपही रडत होता. हे काय गौड बंगाल आहे हे कुणाला कळेना. थोड्या वेळाने प्रदीप जरा बाजूला झाला तसा तो माणूस म्हणाला, शेठजी, मी ओंकारनाथ. माझी धुळ्यात चटईची फॅक्टरी आहे. 2 इंडस्ट्रीयल वर्कशॉप आहेत. अगोदर मी एक कामगार होतो. मेहनतीने आणि देवाच्या कृपेने फॅक्टरीचा मालक झालो. मी गरिबी पाहिली आहे. कित्येक दिवस उपाशी राहून आयुष्य काढलं आहे. पण आपली मुलं तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलीत. त्यांना पैशाची, श्रमाची कसलीच किंमत नाही आहे. हा माझा अति लाडवलेला मुलगा माझ्या फॅक्टरीत यायचा. तिथल्या कामगारांवर रुबाब करायचा.
लहान मोठा बघायचा नाही, वाटेल ते बोलायचा. माझ्या कानावर हे गोष्टी आल्या होत्या, पण एकुलत्या एका मुलावरच्या प्रेमापोटी मी चूप बसायचो. एक दिवस त्याने मर्यादाच ओलांडली. आमच्या सफाई कामगाराला वॉशरूम नीट साफ केलं नाही म्हणून सगळ्या कामगारांसमोर त्याने शिव्या दिल्या. उलटसुलट बोलला. साठी उलटलेला तो माणूस, त्याच्या मनाला ते लागलं. तो माझ्याकडे रडत आला आणि मग माझा हिशोब करून टाका, मला आता इथे राहायचं नाही आहे असं म्हणू लागला. माझं डोकं सरकलं. मी याला बोलवलं, म्हाताऱ्याची माफी मागायला लावली. तर हा आपल्या मस्तीतच सरळ माफी मागणार नाही म्हणाला. मी उठून त्याच्या मुस्कटात मारली आणि त्याला म्हणालो की तुझ्यात एवढी मगरुरी आहे ना, तर तुम्हाला महिनाभर सफाईचं काम करून दाखव. त्याने माझं चॅलेंज स्वीकारलं. पण आपल्याच फॅक्टरीत सफाई करण्याची त्याला लाज वाटत होती. मग मला म्हणाला की मी जळगावला जातो आणि तिथे काम पाहतो. मी संतापात होतो. म्हणालो तू कुठेही जा, पण हेच साफसफाईचं काम तुला करावं लागेल आणि महिन्याने मला सांगायचं कसं वाटतं ते. आणि हो, तुझं खाणं पिणं राहणं सगळं तुझं तू बघायचं. मी त्यासाठी एक पैसाही तुला देणार नाही. त्याच्या एका गरीब शाळकरी मित्राचा मित्र जळगावच्या समता नगरात राहतो. त्याच्याकडे तो आला. तुमच्या दुकानात कामाला लागला. मला फोन करून त्याने हे सांगितलं. मला वाईट वाटलं. शेवटी बापाचं मन ते. पण म्हटलं उतरू दे त्याची मस्ती. अशी त्याला सुट्टीच होती. रिकाम्या टवळक्या करण्यापेक्षा आयुष्य किती खडकर आहे हे तरी शिकेल. म्हणून मी काही चौकशी केली नाही. मागच्या आठवड्यात त्याचा फोन आला. खूप रडला आणि म्हणाला मी आता खूप सुधारलो आहे. मी आठवड्याने परत येतो घरी. मी म्हटलं मीच येतो तुझ्याकडे. बघतो तुझं दुकान आणि तो काय काम करतो होता ते. म्हणून आज मी ते बघायला आलो आणि त्याला घ्यायला आलो आहे. राजू शेठ ते ऐकून अवाक झाला. म्हणाले तरीच मला वाटत होतं की हा मुलगा सफाईच्या कामाला योग्य नाही आहे. पण हा काम तर खूप छान करत होता. प्रदीप हसला. नाही शेठजी, मला सुरुवातीला काहीच काम जमत नव्हतं. पण या सगळ्या काकांनी मला खूप मदत केली. मी डबा आणत नव्हतो कारण मित्राची आई खरंच आजारी असायची. पण महिनाभर यांनी त्यांच्या घासातला घास मला भरवला. माझ्याकडून खूप चुका व्हायच्या, पण ते माझ्यावर कधी रागवले नाहीत. मला त्यांनी सांभाळून घेतलं. प्रदीप परत रडायला लागला. तसं भास्करने त्याला जवळ घेतलं. अरे बेटा, आपण सगळेच पोट पाण्यासाठी नोकरी करतो ना, मग आपण एकमेकांना सांभाळून घ्यायला नको का? हो काका, पण मला हे समजत नव्हतं. आता ते कळायला लागले. पप्पा, तुम्ही मला म्हणत होते ना की मला पैशांची श्रमाची किंमत नाही. पण मला इथं आल्यावर मेहनतीची, पैशांची, माणसांची, अन्नाची, सगळ्याचीच किंमत कळायला लागली आहे पप्पा. पप्पा, शेटजींचंच पहा ना. त्यांची 3 मोठी दुकानं जळगावात आहेत, पण त्यांना कसलाही गर्व नाही. ते कुणाशी कधी वाईट वागले नाहीत. त्यांच्या घरी काही कार्यक्रम झाला की ते दुकानात सगळ्यांना मिठाई वाटतात. बेटा, हेच मला हवं होतं. तुला ते कळलं यातच मला समाधान वाटते. चला साहेब, तुम्हाला दुकान दाखवतो. राजू शेठ प्रदीपच्या वडिलांना म्हणाले. आणि भास्कर, जरा सगळ्यांसाठी मिठाई घेऊन यायला सांग. आज एक बिघडलेला मुलगा माणसात आला. मलाही खूप आनंद होतोय. शेठजी, एक विनंती आहे, भास्कर म्हणाला. बोल. आमच्या सगळ्या सेल्समनकडून प्रदीपला पॅन्ट शर्टचं कापड द्यायचं म्हणतोय. त्याचे पैसे आमच्या पगारातून कापून घ्या. अरे वा, चालेल. मग अजून एक काम कर. प्रदीपला त्याच्या आवडीचा एक टी-शर्ट काढून दे. माझ्याकडून प्रदीपला गिफ्ट. ते भव्य दुकान पाहून प्रदीपच्या वडिलांना प्रदीपच्या मेहनतीची कल्पना आली. मिठाई खाऊन झाल्यावर ते म्हणाले, चला मंडळी, आता निघण्याची वेळ झाली आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या या नाठाळ मुलाला सांभाळून घेतलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि हो, पुढच्या महिन्यात प्रदीपचा वाढदिवस आहे. तुम्ही सगळ्यांनी धुळ्याला पार्टीला जरूर यायचं आहे. गाडी करूनच या सगळे. खर्चाची काळजी करू नका. गाडीचा खर्च मी करेन. प्रदीप उठला. सगळ्या सेल्समनाने नोकरांच्या पाया पडला. सगळ्यांनी मिळून त्याला पॅन्ट शर्टचं कापड दिलं. मग शेठजींच्या पाया पडायला आला. तसे शेठजी त्याला जवळ घेऊन आणि त्याच्या हातात टी-शर्ट देत म्हणाले, बेटा, तुझ्या वडिलांनी आणि तूही नव्या पिढीसाठी एक आदर्श घालून दिलाय. भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. प्रदीप आणि त्याचे वडील गाडीत जाऊन बसले. तसे सर्व सेल्समन उदास मनाने त्यांना निरोप द्यायला बाहेर आले. गाडी निघाली. निरोपाचे हात हलले. प्रत्येकजण आत येऊन आपापल्या कामाला लागले. शेठजींना काउंटरवर बसल्यावर आपल्या अशाच बिघडलेल्या मुलाची आठवण झाली. सध्या तो पुण्यात इंजिनिअरिंग करत होता. तो करत असलेले रंगढंग, त्याला लागलेले व्यसन त्यांच्या कानावर आलं होतं.
त्याला सुधारण्यासाठी प्रदीपसारखं काही करता येईल का याच्या विचारात ते घडून गेले. तर मग मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आणि प्रदीपच्या वडिलांनी त्याला दिलेली शिक्षा तुम्हाला कशी वाटली? या आजकालच्या मुलांना अशी शिक्षा देणं खरंच गरजेचं आहे का? तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.